आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा ठपका। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक। सातारा पोलिसांची माहिती। महिलेला देण्यासाठी 1 कोटी जयकुमार गोरेंकडे आले कुठून? एवढी मोठी रक्कम देण्याइतकं त्या महिलेकडे काय? रोहित पवारांचा सवाल। तर सभागृहात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी गोरेंविरोधात हक्कभंगही आणणार। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून? नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून? नक्की महिलेनं पैसे मागितले का? की हा सरकारचा खोटा नाटा खेळ? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। नक्की त्या महिलेकडे काय मिळालं का? त्या महिलेच्या पिशवीत ते टाकलं का काय? हा खूप गंभीर विषय आहे। एवढा 1 कोटी रुपये कॅश हे आले कुठून ह्याची ईडी सीबीआयची चौकशी झाली। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर। सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश। सोमनाथ सूर्यवंशींचा खून झालाय स्पष्ट झालाय। सरकार या प्रकरणामध्ये उघडं पडलंय। मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हावी। विजय वडेट्टीवार आक्रमक। हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आणि त्याचा जीव घेतलाय। त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील अहवालावर भाजपा आमदार प्रणय फुकेंची प्रतिक्रिया। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार आहे। पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची हत्या। सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला गृह खातं जबाबदार। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो सूर्यवंशींची हत्या झालीये। रोहित पवारांची टीका। पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे, वारंवार आम्ही तेच सांगतो आहोत ना। पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। पोलीस भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात। पोलिसांकडून खून करून घेणं सुरू। टेरर हाच भाजपचा मंत्र। संजय राऊतांचा गंभीर आरोप। हे करायचं आणि पोलिसांना ते निस्तरायला लावायचं। पोलिसांकडून खून करून घ्यायचे, पोलिसांकडून आपल्याला हवे ते उद्योग करून घ्यायचे, लोकांना खोटे गुन्हे दाखल करायला लावायचे, खोट्या याचिका करायला लावायच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांची, तरुण नेत्यांची बदनामी करायची। हे धोरण भारतीय जनता पक्षाचं। 3 महिने उलटूनही काहीच कारवाई झालेली नाही। दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची मागणी। एवढं सत्य असताना 95 दिवस उलटून गेले, अजून पण ह्या सरकारने आमचा दखल घेत नाही। जे पोलीस कर्मचारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावं।